हिंदवा सहोदरा सर्वे न हिंदो पतितो भवेत मम दीक्षा हिंदू रक्षा मम मंत्र समानता। आज संपूर्ण भारतवर्षामध्येच नवे संपूर्ण जगात ज्या गोष्टीने थैमान माजवला आहे ती म्हणजे बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या संदर्भात संपूर्ण देश होरपळून निघाला आहे। हिंदूंना दिवसा ढवळ्या आया बहिणींवर अत्याचार होत आहे, जिवंत जाळलं जात आहे। ज्या मंदिरातून ज्यांच्या जेवणाची व्यवस्था केली अशा मंदिराला सुद्धा जाळलं जात आहे। तेव्हा त्याचा निषेध म्हणून येत्या 16 तारखेला दिनांक 16 शुक्रवार रोजी चाळीसगाव तालुका संपूर्णपणे बंद असणार आहे। ही बंदची हाक सकल हिंदू समाज म्हणून आज या बैठकीमध्ये ठरलंय आणि त्यात संपूर्ण चाळीसगाव तालुका उत्स्फूर्तपणे सहभाग होईल असं या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे। उद्या शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने संघटनांच्या वतीने चाळीसगाव तालुका संपूर्णपणे बंदची हाक दिलेली आहे। त्या प्रकारची सर्व निवेदनं आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहेत। मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सुद्धा या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी द्यावा। बांगलादेशमध्ये हिंदूंवर जो अत्याचार होतोय त्या विरुद्ध एक निषेध म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत। त्या आंदोलनात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचा परिवार सहभागी आहे। बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने उद्या संपूर्ण हिंदुस्थान बंदची हाक घातलेली आहे आणि याच्यामध्ये चाळीसगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांना, सर्व दुकानदारांना, सर्व व्यावसायिकांना मी भारतीय जनता पार्टीचा चाळीसगाव शहर अध्यक्ष म्हणून विनंती करतो की आपण सर्वजण या बंदमध्ये सामील होऊन या बंदचा समर्थन करावं व बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर व इतर लोकांवर जो काही अन्याय अत्याचार होतोय त्याचे सगळ्यांनी आपण डोळ्याने व्हिडिओ बघितलेले आहेत, त्याचा निषेध उद्या आपण करावा आणि आम्हाला सर्वांना हिंदू संघटनांना सहकार्य करावं अशी नम्र विनंती। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध सकल हिंदू समाजाच्या वतीने चाळीसगाव बंदची हाक दिली। त्या सगळं बंदमध्ये चाळीसगाव शहर तालुकावासियांनी सगळ्यांनी म्हणजे स्वइच्छेने बंद ठेवावा व आम्ही पूर्ण बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेच्या वतीने संपूर्ण शिवसेना पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी आहोत। सगळ्यांनी उपस्थित राहावं नम्र विनंती।